नमस्कार विद्यार्थ्यांनो, शुभ सकाळ. तर आपण आज काय पाहणार आहोत? तर आज आपण व्याकरण विभाग पाहणार आहोत. आता व्याकरण विभागामध्ये काय पाहणार आहोत ही उत्सुकता तुम्हाला असेल, बरोबर आहे? तर हे चित्र पहा. तर गळ्यातील हार आहे, कानातले आहेत. तर स्त्रिया काय करतात? आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी दागिने घालतात, बरोबर आहे? म्हणजे अलंकार परिधान करतात. म्हणजे काय काय घालतात मग? हार, कानातले, हातात बांगड्या, नंतर पायात पैंजण, बोटामध्ये अंगठी, अशा वेगवेगळ्या दागिन्यांचा काय करतात? वापर करतात. फक्त स्त्रियाच नाहीत, तर पुरुषसुद्धा अलंकार परिधान करतात. म्हणजे गळ्यात चेन घालतात, हातात ब्रेसलेट घालतात, बोटामध्ये अंगठी घालतात. तर व्यक्ती आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकार घालतो, अलंकार परिधान करतो. तर त्यामुळे माणसाचं सौंदर्य काय होतं? वाढतं, माणूस सुंदर दिसतो. तसंच कवी, लेखक, साहित्यिकसुद्धा काय करतात? भाषेला सुंदर करण्यासाठी अलंकारचा वापर करतात. म्हणजे आज आपण काय शिकणार आहोत? तर आज आपण अलंकार हा विभाग शिकणार आहोत. म्हणजे व्याकरण विभागातला अलंकार हा घटक शिकणार आहोत. आता आपण जे अलंकार घालतो ते अलंकार नाही, तर भाषेमध्ये एक विशिष्टरित्या रचना केलेली असते. म्हणजे अलंकारित भाषेचा वापर केलेला असतो. आता अलंकार म्हणजे काय ते आपण आता ह्या तासाला आपण पाहणार आहोत. तर आपण पाहूया. बघा, आपण जेव्हा कथा, कादंबरी, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचताना आनंद मिळवून देण्यात त्या भाषेचा मोठा वाटा असतो. म्हणजे आता तुम्हाला समजलं, आपण दैनंदिन व्यवहारातील भाषा जी असते, म्हणजे आपण नेहमी जी भाषा बोलतो त्या भाषेपेक्षा कथा, कादंबरी, नाटक, अजून कविता यातली भाषा जरा वेगळी असते. म्हणजे साहित्यिक काय करतो, लेखक, कवी काय करतात? तर वेगळ्या भाषेचा वापर करतात. म्हणजे भाषा तीच असते, पण भाषेला वेगळं रूप देतात, भाषेची विशिष्टरित्या रचना करतात. आणि त्यामुळे ते साहित्य आपल्याला खूप वाचायला आवडतं, सुंदर वाटतं. साहित्य वाचल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो. मग भाषेची जी रचना, विशिष्ट रचना असते त्याला आपण अलंकार म्हणतो, बरोबर आहे? मग भाषेचा जो विशिष्ट वापर असतो त्या विशिष्ट वापराचा भाषेमध्ये खूप मोलाचा वाटा असतो. तर आपण पुढे पाहूया. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी ज्या घटकामुळे ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार. अलंकाराचा वापर केल्यामुळे भाषेचे सौंदर्य खुलते. बघा, दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा, रोजच्या व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी असते, बरोबर आहे? आता ही वेगळी ज्या घटकामुळे ठरते तो घटक म्हणजे अलंकार. आणि अलंकाराच्या वापरामुळे भाषेचं सौंदर्य काय होतं? खुलतं. म्हणजे भाषा कशी दिसते? सुंदर दिसते. आता जसं माणूस अलंकार परिधान केल्यानंतर सुंदर दिसतो, तसं भाषेमध्ये विशिष्टरित्या रचना केल्यानंतर भाषा कशी दिसते? सुंदर दिसते. आता अलंकार म्हणजे काय? बघा, अलंकाराची व्याख्या. भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात. म्हणजे भाषेचं सौंदर्य खुलून दिसण्यासाठी, भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरणारं जे तंत्र आहे, म्हणजे टेक्निक आहे, त्याला भाषेचे अलंकार असे म्हणतात. म्हणजे भाषा सुंदर दिसण्यासाठी जे टेक्निक वापरलं जातं, जे तंत्र वापरलं जातं, जी विशिष्ट पद्धत वापरली जाते त्याला आपण काय म्हणतो? अलंकार असे म्हणतो. आता तुम्हाला कळलं की अलंकार म्हणजे काय? भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला, वापरलेल्या विशिष्ट पद्धतीला काय म्हणतात? अलंकार असे म्हणतात. आता अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत अलंकाराचे? 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे शब्द अलंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थ अलंकार. पुन्हा नीट लक्ष द्या, 2 प्रकार आहेत, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. आता आपल्याला 9वीच्या वर्षामध्ये आपल्याला या 2 प्रकारापैकी एकच प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे. तो कोणता? अर्थ अलंकार.
पण आपल्याला अर्थालंकार अभ्यासायच्या आधी शब्दालंकार आहे काय आहे हे आपल्याला थोडं जाणून घ्यायचं आहे आणि आपण अभ्यास करणार आहोत तो अर्थालंकाराचा. पण शब्दालंकार आणि अर्थालंकारामध्ये काय फरक आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला अर्थालंकाराची व्याख्या पण आपण जाणून घेऊया. आता त्याआधी आपण अर्थालंकार आणि शब्दालंकारामध्ये कोणते कोणते अलंकार येतात ते आपण आधी पाहूया. बघा, अलंकाराचे मुख्य किती प्रकार आहेत तर 2. बरोबर आहे. पहिला प्रकार आहे शब्दालंकार. पहिला प्रकार कोणता आहे शब्दालंकार. आणि दुसरा प्रकार कोणता आहे अर्थालंकार. आता शब्दालंकारामध्ये कोणते अलंकार येतात तर यमक म्हणजे रायमिंग वर्ड जे तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता तर यमक, अनुप्रास आणि इतर अलंकार पण आहेत. पण तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे यमक आणि अनुप्रास आणि इतर काही अलंकार आहेत. तर आता दुसरा प्रकार कोणता आहे अर्थालंकार. आता अर्थालंकारामध्ये काय काय उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आणि इतर काही अलंकार आहेत. म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला एवढंच जाणा की शब्दालंकार आणि अर्थालंकारामध्ये काय आहे उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक आणि अजून काही अलंकार आहेत. तर आता आपण ह्यावर्षी काय शिकणार आहोत तर अर्थालंकार. अर्थालंकारामध्ये कोणते 2 अलंकार आपण शिकणार आहोत तो उपमा अलंकार आपण शिकणार आहे आणि उत्प्रेक्षा अलंकार आपण शिकणार आहोत. बरोबर आहे. तर आता आपण काय जाणून घ्यायचं आधी शब्दालंकार म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. आता बघा, पहिला प्रकार अलंकाराचा पहिला प्रकार कोणता आहे तर शब्दालंकार. आता शब्द अलंकार म्हणजे काय तर बघा, जे अलंकार शब्दावर, त्यातील अक्षरे वा स्वरासहित व्यंजन समूहावर आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार असे म्हणतात. बरोबर आहे. तर जे अलंकार शब्दावर, त्याची अक्षरे स्वरासहित व्यंजन समूहावर आधारलेले असतात म्हणजे काय तर बघा, शब्द सुंदर दिसतो, त्यानंतर अक्षरे सुंदर दिसतात, स्वर, व्यंजन ह्यावर आधारलेले आहेत म्हणजे हे स्वर, व्यंजन, शब्द सुंदर दिसतात. बरोबर आहे. म्हणजे साहित्यामध्ये स्वर, व्यंजन हे शब्द सुंदर दिसायला लागले तर तिथे समजायचं शब्दालंकार आहे. म्हणजे शब्द सुंदर दिसतो म्हणजे सामान्यपणाने जे आपण बोलतो तेच वाक्य जर तुम्ही अलंकारित भाषेमध्ये बोललात तर तिथे शब्द सुंदर केलेला असतो. तर शब्दांची रचना सुंदर दिसते तर त्याला आपण काय म्हणतो शब्दालंकार. म्हणजे शब्दालंकार कशावर आधारलेला आहे तर शब्दावर, नंतर अक्षरांवर आणि स्वरावर आणि व्यंजन म्हणजे क, ख, ग व्यंजनावर आधारलेले आहेत त्याला शब्दालंकार. अजून म्हणजे तुम्हाला साध्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर शब्द सुंदर दिसतो म्हणजे शब्दाचं सौंदर्य खुलून दिसतं. शब्द सुंदर दिसला, शब्दाची रचना सुंदर दिसली तर समजायचं शब्दालंकार. आता तरी तुम्हाला समजत नसेल तर उदाहरण बघा मी दिलं आहे. उदाहरणार्थ गडद निळे जलद भरुणे आले. आता बघा इथे शब्द कसा सुंदर केलेला आहे, गडद निळे जलद भरुणे आले. आता ह्याचा अर्थ काय की निळं आकाश आहे ते अचानक काय आलं भरून आले म्हणजे त्याचा रंग हळूहळू मग काळसर होतो आणि ते आकाश ते ढग भरून आलेले आहेत. आता आपण जर आपल्या आजूबाजूला लोक असतील आणि आपण असं बोललो की आकाश भरून आले तर कोण आपल्याकडे पाहणार नाही म्हणजे कोणी लक्षही देणार नाही. पण आपण असं अलंकारित भाषेमध्ये बोललो म्हणजे शब्द सुंदर केले बघा, गडद निळे जलद भरुणे आले असं आपण सगळ्यांमध्ये बोललो तर सगळी लोक तुमच्याकडे पाहायला लागतील. मग त्यांना प्रश्न पडेल की हा व्यक्ती काय म्हणतोय. सुरुवातीला त्यांना कळणार नाही. बरोबर आहे. त्यानंतर मग त्यांना कळेल की हा व्यक्ती काय म्हणतोय तर आकाश काय आलंय, ढग काय आलेत भरून आलेत. बरोबर आहे. म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये हेच वाक्य बोललो की ढग भरून आलेले आहेत, आकाश पूर्ण पाण्याने भरून गेलेले आहे तर कोणी त्याकडे लक्ष देणार नाही. पण ज्यावेळेला कवी ह्या शब्दांचा सुंदररित्या वापर करतो म्हणजे शब्द बघा सुंदर करतो. आपण शब्दालंकार म्हणजे काय शब्द सुंदर केले जातात. म्हणजे बघा शब्द कसे सुंदर केले, शब्दांची रचना कशी केली. गडद निळे म्हणजे गडद म्हणजे डार्क, निळे गडद निळे म्हणजे शब्द बघा काय आला सारखा रिपीट केलेला आहे.
बरोबर आहे. जलद म्हणजे साधं पाणी आहे, त्याला जलद जलद भरून आले, म्हणजे पाण्याने ते आकाश काय आलं आहे, भरून आलेलं आहे. आणि दोन अर्थ आहे जलदला, वेगाने. इथे जलद भरून आले म्हणजे पाण्याने आकाश काय आलं आहे, भरून आलेलं आहे. म्हणजे विशिष्ट रित्या शब्द सुंदर दिसतोय. अर्थ साधाच आहे, म्हणजे अर्थ साधा आहे पण शब्द सुंदर दिसतो, तर त्यावेळेला शब्द अलंकार. आता तुम्हाला कळलं, शब्द सुंदर दिसतात, शब्दांची रचना सुंदर असते, तर त्याला काय म्हणतात, शब्द अलंकार. आता पुढे अर्थ अलंकार म्हणजे काय. आता ह्याच्या विरुद्धार्थी, शब्द अलंकाराच्या विरुद्धार्थी अर्थ अलंकार आहे. बघा कसं काय. जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात त्यांना अर्थ अलंकार म्हणतात. आता जे शब्दातून व्यक्त होणाऱ्या, म्हणजे जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित आहे, म्हणजे इथे शब्द सुंदर सामान्य असतो, शब्दांची रचना आपल्या दैनंदिन व्यवहारातली असते, पण अर्थ सुंदर असतो. म्हणजे शब्द साधा असतो पण अर्थ सुंदर असतो, त्यातला अर्थ खूप सुंदर आहे, तर अर्थ अलंकार. शब्द अलंकारामध्ये शब्द सुंदर असतो आणि अर्थ अलंकारामध्ये काय, अर्थ सुंदर असतो. म्हणजे जे अलंकार अर्थावर आधारित आहे, म्हणजे मुख्य महत्त्व कशाला आहे, अर्थाला आहे. म्हणजे अर्थ सुंदर असेल तर काय, अर्थ अलंकार. आता बघा इथे उदाहरण दिलेले, आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही. बरोबर आहे. आता वाक्य बघा साधंच आहे, आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही. बरोबर आहे. आता हे वाक्य तुम्हाला माहिती आहे की साने गुरुजींचं आहे. तर आईसारखं दैवत साऱ्या जगात नाही किंवा जगतात नाही, आपण पण म्हणतो जगामध्ये नाही आहे. आईसारखं जे दैवत आहे म्हणजे आई ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. जगामध्ये आपली आई नसेल तर जगामध्ये आईसारखं प्रेम आपल्याला मिळणार नाही. म्हणजे आईसारखं दैवत साऱ्या जगात नाही, म्हणजे साऱ्या जगामध्ये आपण फिरलो तरी आईसारखी माया आपल्याला मिळणार नाही. तर उदाहरण काय, आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही. बरोबर आहे. तर ह्या वाक्यातून आपल्याला समजलं आहे की अर्थ सुंदर आहे, की आईसारखं दैवत, आईसारखं प्रेम साऱ्या जगामध्ये नाही आहे. फक्त आईच जे प्रेम करू शकते. आईचं प्रेम हे खूप वेगळं आहे. आपल्याला आई जे आपलं लालन पालन करते, जे आपलं पोषण करते, ज्या प्रेमाने आपल्याला जवळ घेते, ही सगळी जी माया आहे ती आईमध्ये आपल्याला जी भेटेल ती जगामध्ये कोणामध्ये भेटणार नाही. बरोबर आहे. सगळे प्रेम करतील पण आईसारखं प्रेम आपल्याला आईच देऊ शकते. तर हा अर्थ सुंदर आहे. तर कोणता अलंकार, तर अर्थ अलंकार. आता पुढे, आता बघा अलंकारामध्ये काय पाहायचं आहे आपल्याला. अलंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे पुढील शब्द पुढील प्रमाणे असतात. आता अलंकारामध्ये आपल्याला काय पाहायचं हे आपल्याला बघायचं आहे. उपमेय. आता उपमेय हा नवीन शब्द तुम्हाला आलेला आहे. उपमेय, ज्याची तुलना करायची आहे ते उपमेय. आपण तुलना करतो बघा, बरोबर आहे, कंपॅरिझन करतो, तर ज्याची तुलना करायची आहे ते उपमेय. आता म्हणजे काय, तर उदाहरण, आंबा साखरेसारखा गोड आहे. आपण म्हणतो ना की आंबा आपल्याला खूप आवडतो. आंबा कसा आहे, साखरेसारखा गोड आहे. तर आंबा हे काय, उपमेय आहे. म्हणजे आंब्याची आपल्याला तुलना करायची आहे. कोणाबरोबर तुलना केली आहे, तर साखरेबरोबर तुलना केलेली आहे. बरोबर ना. आंबा साखरेसारखं काय आहे, गोड आहे. तर आपल्याला ज्याची तुलना करायची आहे ते काय, उपमेय. म्हणजे आंब्याची आपल्याला तुलना करायची आहे. आंबा काय, उपमेय. बरोबर आहे. आता उपमान म्हणजे काय, ज्याच्याबरोबर तुलना करायची आहे ते उपमान. आता आंब्याची कोणाबरोबर तुलना करायची आहे, तर साखरेबरोबर. म्हणजे साखर काय आहे, उपमान. ज्याची तुलना करायची तो आंबा उपमेय, आणि ज्याच्याबरोबर तुलना करायची आहे, कंपॅरिझन कोणाबरोबर करायचं आहे, तर साखरेबरोबर. म्हणजे साखर काय, उपमान. आता या दोघांमधला समान धर्म कोणता आहे, बरोबर आहे. काय या दोघांमध्ये सारखं काय आहे, बघा, दोन वस्तूत समान धर्म, दोन वस्तूत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील समान गुणधर्म. आता या दोघांमध्ये आपल्याला काय सारखं दिसलेलं आहे, म्हणजे आपण साखर शब्द काय वापरलेला आहे, तो गोडपणा. म्हणजे आंबा पण गोड आहे आणि त्यानंतर साखर पण गोड आहे. म्हणजे दोघांमधलं समानपणा काय आहे, तर गोडपणा.
म्हणजे समान धर्म कोणता आहे? गोडपणा. कळलं तुम्हाला? आता साम्यवाचक शब्द. आता साम्यवाचक शब्द म्हणजे कशाने आपण साम्य दाखवलेलं आहे? वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द. वरील सारखेपणा, समानता दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरला आहे? तर सारखेपणा. बरोबर आहे. दोघांमधला सारखेपणा हे काय? साम्यवाचक शब्द आहे. आता ज्यावेळेला तुम्ही अलंकार पाहाल त्यावेळेला आपल्याला उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द आपल्याला शोधायचा आहे. त्यातला साम्यवाचक शब्दाला साधर्म्यवाचक शब्द असंही म्हणतात. आता बघा आपल्याला काय पाहायचं आहे? अर्थालंकार. काय पाहायचं आहे? अर्थालंकार. नवीला आपल्याला काय पाहायचं? अर्थालंकार. आणि अर्थालंकारामध्ये आपल्याला 2 अलंकार पाहिजेत. एक उपमा अलंकार आणि दुसरा उत्प्रेक्ष अलंकार. आता आपण पाहूया. उपमा अलंकार म्हणजे काय बघा. 2 वस्तूतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो. बघा 2 वस्तूतील साम्य म्हणजे सारखेपणा. 2 वस्तूतील साम्य चमत्कृती रीतीने म्हणजे एकदम सुंदर रीतीने, चमत्कृती रीतीने म्हणजे विशिष्ट पद्धतीने वर्णन केलेलं आहे तिथे उपमा अलंकार होतो. म्हणजे 2 वस्तूतलं साम्य दाखवलं गेलेलं आहे त्या वाक्यामध्ये तर तो कोणता अलंकार? उपमा अलंकार. आता कसं काय? उदाहरण पहा. त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. बघा त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे आपण म्हणतो का नाही? म्हणजे अक्षर आणि मोती. बरोबर. 2 वस्तूतलं साम्य दाखवलं आहे की अक्षर कसं आहे? मोत्यासारखं सुंदर आहे. म्हणजे अक्षर आणि मोत्याची काय केली आहे? एकामेकांची तुलना केली आहे. अक्षराची तुलना कशाबरोबर केलेली आहे? मोत्याबरोबर केली आहे. मोत्याबरोबर केलेली आहे. म्हणजे जो मोती असतो त्याबरोबर केली आहे. म्हणजे अक्षर मोत्यासारखं सुंदर आहे. म्हणजे 2 वस्तूतलं साम्य दाखवलं आहे. बरोबर आहे. तर तो कोणता अलंकार? उपमा अलंकार. ज्या वाक्यामध्ये 2 वस्तूतलं साम्य दाखवलं असतं तिथे कोणता अलंकार होणार आहे? उपमा अलंकार. आता आपल्याला अलंकारातल्या उदाहरणामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द. आता बघा त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. बरोबर आहे. आता उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना केलेली आहे. बरं. आता कोण आहे उपमेय? त्याचे अक्षर. बरोबर आहे. उपमेय म्हणजे काय? तर आपण ज्याची तुलना आपल्याला करायची आहे. मग कशाची तुलना आपल्याला करायची आहे? अक्षराची. तर अक्षर हे काय? उपमेय. आता उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करायची आहे. आता आपल्याला अक्षराची कोणाशी तुलना करायची आहे? तर मोती. बरोबर. जो मोती असतो त्या मोतीबरोबर आपल्याला काय करायचे? तुलना करायची आहे. आता कळलं तुम्हाला? ज्याच्याशी तुलना करायची आहे तर मोती हे काय? उपमान. आता या दोघातला सारखेपणा, समान धर्म कोणता आहे? की अक्षर कसं आहे? सुंदर आहे. मोती कसं आहे? सुंदर आहे. मग सुंदर हा शब्द काय? समान धर्म, सुंदर. आता साम्यवाचक शब्द. या दोघांमधला सारखेपणा कशाने दाखवलेला आहे? तर सारखे ह्या शब्दाने दाखवलेला आहे. कशाने दाखवलेलं आहे? सारखे. बरं. दोघांमधला समान धर्म कशाने दाखवलेला आहे? सारखे ह्या शब्दाने दाखवलेला आहे. मग साम्यवाचक शब्द कोणता आहे? सारखे. समजलं? आता पुढचं एक उदाहरण पहा. आता कोणतं उदाहरण बघा. मेघासारखे तो श्याम सावळा. बरं. मेघासारखे तो श्याम सावळा. आता उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची. कोणाची तुलना करायची? मेघ. आकाशामध्ये मेघ भरून येतात म्हणजे ढग भरून येतात. मेघ. आता मेघासारखे तो श्याम सावळा. आता तुम्हाला काय कळलं? कोणाचं वर्णन आपल्याला करायचं आहे? तर श्याम. बरोबर आहे. तर ज्याची तुलना करायची आहे. आता तो श्याम हे काय? श्यामाचं काय? श्याम नावाचा जो व्यक्ती आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे? तुलना करायची आहे. तर तो श्याम हे काय? उपमेय. आता श्यामची कोणाशी तुलना करायची आहे? तर आकाशातला मेघाबरोबर तुलना करायची आहे. तर उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करायची तो शब्द. बरोबर आहे. आता तुलना कशाशी करायची आहे? मेघाबरोबर. मेघ हे काय? उपमान. आता समान धर्म काय आहे याच्यातला? तर कोणता रंग? सावळा रंग. म्हणजे मेघ पण काय आहे? सावळा आहे.
ढग पण कसे आहेत, सावळे आहेत. आणि तो श्याम पण कसा आहे, सावळा आहे. म्हणजे समान धर्म कोणता आहे, सावळा. आता साम्यवाचक शब्द, दोघांमध्ये काय आहे, सारखेपण आहे. बरोबर, कशाने दाखवला आहे, तो सारखे या शब्दाने दाखवलेला आहे. साम्यवाचक शब्द काय, दोघांमधला सारखे, म्हणजे दोघांमध्ये पण सारखेपण आहे. समजलं आता तुम्हाला. आता आपण प्रश्न पाहूया. पुढील ओळीमधील उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द, समान गुणधर्म ओळखा. आता तुम्हाला परीक्षेला असं येईल बघा, उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द, समान गुण ओळखा. म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे की जे वाक्य आहे, जे अलंकाराचं वाक्य आहे, त्यामध्ये उपमेय कोणतं आहे, उपमान कोणतं आहे, समान गुण कोणते आहे, साम्यवाचक शब्द कोणता आहे, आणि हा अलंकार कोणता आहे. बरोबर, आता तर आपण उपमा अलंकार शिकलो, म्हणजे हे उपमा अलंकाराचं उदाहरण. पण तुम्हाला अलंकार पण ओळखायला येईल. म्हणजे उपमा आहे, उत्प्रेक्षा अलंकार आहे, हे दोन अलंकारपैकी कोणता अलंकार आहे. आता आपण बघूया. तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत. आता तुम्ही ओळखा बरं की तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत. बरोबर आहे. तर आता उपमेय म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे, ज्याची तुलना करायची आहे. आता काय, कोणाची तुलना करायची आहे, तिचे डोळे. कशा, बरोबर आहे. तर उपमेय काय आहे, तिचे डोळे. उपमान काय, ज्याच्याशी तुलना करायची आहे. आता तिचे डोळ्याची कोणाशी तुलना करायची आहे, तर कमळाच्या पाकळ्या. बरोबर आहे. तर उपमान काय, कमळाच्या पाकळ्या. तुम्ही फक्त परीक्षेमध्ये कमळ लिहिता तर उत्तर चूक येईल. कमळाच्या पाकळ्या हे वाक्य तुमचं आलं पाहिजे. आता समान गुणधर्म कोणता आहे, तर डोळे पण सुंदर आहेत आणि कमळाच्या पाकळ्या पण सुंदर आहेत. बरोबर आहे. समान गुण कोणता, तर काय आहे, सुंदर. शब्बास. समान गुण म्हणजे समान धर्म कोणता आहे, तर सुंदर. आता साम्यवाचक शब्द कोणता आहे बघा. काय, दोन्ही काय, सारखं काय, म्हणजे दोन्ही सुंदर आहे, पण कशाने दाखवलेलं हा सुंदरपणा, सारखे या शब्दाने. म्हणजे साम्यवाचक शब्द कोणता आहे, सारखे. बरोबर आहे. उत्तर बघूया. बघा, तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत. उपमेय काय, तिचे डोळे. उपमान काय, कमळाच्या पाकळ्या. आणि समान धर्म काय, म्हणजे समान गुण, समान धर्म काय, सुंदर. आणि साम्यवाचक शब्द कोणता आहे, सारखे. समजला आता तुम्हाला नवीला कोणता अलंकार येणार आहे, उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार. आता पुढच्या तासाला आपण उत्प्रेक्षा अलंकार शिकणार आहोत. बरोबर. पण आता आपण कोणता अलंकार शिकलो, उपमा अलंकार. आता या तासाला आपण काय काय जाणून घेतलं, अलंकार, अलंकाराचे प्रकार, शब्दालंकार, अर्थालंकार. अर्थालंकारामध्ये उपमा अलंकार आपण जाणून घेतला. समजलं तुम्हाला. ठीक आहे. आता पुढच्या तासाला आपण भेटू.